कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी, शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधवांची मागणी। तर कोरोना काळात तुमचेच पती कारभार पाहत होते, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचं यामिनी जाधवांना उत्तर। पहिल्यांदाच मंत्र्याला महिलेकडून इतक्या शिव्या पडल्या, पटोलेंचं वक्तव्य। मुंबईत भाजपच्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी, महिला चांगलीच संतापली, सत्तेचा माज आल्यामुळे त्यांना त्याचा परिणाम दिसलाय, पटोलेंची टीका। नारी शक्ती वंदनमध्ये वंदनच नाही तर हे चंदन फासतायत, महिलांचा आक्रोश काय असतो हे काल महिलेनं दाखवून दिलंय, त्या भगिनीनं त्यांना वस्तुस्थिती दाखवली आहे, विजय वडेट्टीवारांची टीका। महिलांच्या मोर्चात काल पुरुषच जास्त होते, संजय राऊतांची टीका। नारी शक्ती महायुतीच्या बाजूने अजिबात नाही, लोकांशी खोटं बोलून मोर्चे काढतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। आमच्याकडे सत्तेचा अमरपट्टा ही भाजपची भावना, फडणवीसांच्या सह्यांच्या टीकेवरून नाना पटोलेंची टीका। तर पटोले राहुल गांधींना बोलले असते तर बरं झालं असतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोर्चावेळी ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर झाला होता, मंत्री गिरीश महाजन यांची काल मोर्चात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया। मोर्चा असल्यावर अशा गोष्टी होतात, पुढे काळजी घेऊ, महाजनांचं उत्तर। ट्रॅफिकमुळे नागरिक संतापले, जनतेचा संताप स्वाभाविक आहे, पुढे खबरदारी घेतली जाईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीचा काल झालेला मोर्चा नियोजित होता, पण नागरिकांना गर्दीचा त्रास झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया। जनता खूप जागरूक झालीये, आता हम करे सो कायदा चालणार नाही, सक्षमतेने जनता पुढे येऊन बोलत आहे, त्याचप्रमाणे महिला बोलली। महायुतीच्या मोर्चात गिरीश महाजनांसोबत घडलेल्या प्रकारावर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी आज भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। बैठकीनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार। महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू। उद्धव ठाकरे यांच्या नावावरच सहमती असल्याची अट काँग्रेसने घातली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक प्रयत्नशील। विधान परिषदेसाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर। दरम्यान आता शिवसेनेकडून विधान परिषदेवर कुणाला पाठवावं याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राज्यातील 50 आमदारांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दडवून ठेवले, नरेंद्र भोंडेकर यांचं वक्तव्य। काही ठिकाणी अधिकारी प्रस्ताव विधानसभा विशेषाधिकार समितीकडे पाठवत नाहीत, विधानसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकरांचा आरोप। मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर, पटोलेंचं फडणवीसांना उत्तर। सगळं रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय, पटोलेंचा सवाल। महिला आरक्षणावरून फडणवीसांनी विरोधक सिरियल लायर असल्याचं म्हटल्यानंतर आता पटोलेंचं फडणवीसांना उत्तर। लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। 850 जागांचा आकडा खरात न दिलाय का, संजय राऊतांचा सवाल। तर आकडे लावायची सवय संजय राऊतांनाच आहे, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख। भाजपच्या शिष्टमंडळाकडून मल्लिकार्जुन खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार। खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणारं, मंत्री किरीन रिजिजू यांची प्रतिक्रिया। खरगेंविरोधात निवडणूक आयोगानं योग्य ती कारवाई करावी, भाजपची मागणी। खरगे अत्यंत खालच्या दर्जाचं प्रदर्शन करतायत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर पंतप्रधान निवडणुकीवेळी महिलांचा अपमान करतायत, मोदींच्या टीकेवरून नाना पटोलेंचा पलटवार। पंतप्रधानांना अतिरेकी बोलणं हा देशद्रोह, संजय शिरसाट यांची टीका। तर घाबरवणं म्हणजेच पॉलिटिकल टेररिझम, खरगेंनी मोदींना दहशतवादी म्हटल्यावरून राऊतांकडून निशाणा। नागपुरात भाजप युवा मोर्चाचं काँग्रेस विरोधात आंदोलन, महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं काँग्रेसचा निषेध,
युवा मोर्चाचे नेते सचिन करारे यांच्या नेतृत्वात आंदोलन। मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात। आजपासून मराठी भाषकांच्या रिक्षावर मला मराठी येतं असे फलक झळकणार। मराठीला विरोध करणाऱ्यांच्या संपात सहभागी होऊ नये, मनसेकडून आवाहन। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा रिक्षा चालकांच्या संपाला पाठिंबा नाही। आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोला हे आता चालणार नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंची रिक्षा चालकांवर प्रतिक्रिया। बुद्धीशी संबंध नसलेल्यांनी बुद्धीविषयी न बोललेलंच बरं। ज्या पक्षात आमदार म्हणून मिरवत आहात त्या पक्षाची पाळंमुळं घट्ट करण्यात माझ्या वडिलांचा वाटा आहे। रोहिणी खडसेंची ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी भाजपमधील वाद टोकाला। निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या। गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया मानेंची हसन मुश्रीफांकडे मागणी। मुंबईतील आमदार निवासाच्या कर्मचाऱ्यांचंही विविध मागण्यांसाठी आंदोलन। आमदार निवासाबाहेर एकत्र येत विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी। राज्यभरातील सरकारी विभागात काम करणारे चतुर्थ कामगार कालपासून आपल्या मागण्यांच्या संदर्भात संपावर आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात 2 आरोपींसह अटक वॉरंट काढण्याचे कोर्टाचे आदेश। कैलास यादव आणि गजेंद्र पांडे विरोधात जमीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश। 20 वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार। कळंबोली येथे पवनराजे निंबाळकरांसह त्यांच्या चालकाची हत्या झाली होती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या देण्यास सुरुवात। मतपेट्या गावागावातील सर्व बूथ केंद्रांवर पोहोचल्या जाणार। निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सुप्रिया सुळेंची भूमिका ही लव्ह जिहादच्या समर्थनार्थ। फतवे काढल्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्या। व्होट जिहादच्या मदतीने सुप्रिया सुळे निवडून आल्या। मंत्री नितेश राणेंचं खासदार सुप्रिया सुळेंवर आरोप। नाशिकनंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याची शक्यता। हिंजवडीतील एका कंपनीत विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप। कक्षात मर्यादित कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याची ही बाब निदर्शनास। माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र। नाशिक टीसीएस प्रकरणातील 6 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। देवळाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज। संशयित आरोपी दानिश शेखचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळलाय। नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर देखील तक्रारी आल्या। 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती। अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात असल्याची माहिती। नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर। आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश। सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश। भोंदू खरात प्रकरणी पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता कोर्टात सुनावणी पूर्ण। जामिनावरील निकाल कोर्टाने राखून ठेवलाय। थोड्याच वेळात निर्णय येणार। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात 1 एप्रिल पासून फरार। भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली। तातडीने कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली आहे। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली। छाती दुखत असल्याने काही काळ ऑक्सिजनही लावण्यात आलं। खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची ही माहिती। खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी। एसआयटी कडून खरात प्रकरणात आर्थिक संबंधाचीही तपासणी। जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर माहिती। सूत्रांची माहिती। तर भोंदू अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार। भोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता। राजेंद्र गडगे याच्या विरोधात गर्भलिंग निदान विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश। गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश। नागपुरात समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा पीडित मुलींचा आरोप। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचं उघड। पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळत असल्याची ही माहिती समोर।
अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अयानची अचलपूरच्या समरसपुरा पोलीस स्थानकात चौकशीनंतर अयानला मित्राच्या घरी चौकशीसाठी आणलं होतं। नाशिकच्या आणि अमरावतीच्या धर्मांतर प्रकरणाचे ठाण्यात पडसाद। ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयाच्या बाहेर बॅनर झळकावत हिंदू समाजाचं आंदोलन। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडणं म्हणजे बालिशपणा। शशिकांत शिंदेंचा नाव न घेता आमदार महेश शिंदेंना टोला। पुसेगाव बद्दलच्या टीकेवरून शशिकांत शिंदेंची टीका। रितेश जेनेलिया लालपरी एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। एसटीच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मकरंद अनासपुरे, विक्रम गोखले यांच्यानंतर रितेश जेनेलियाला ब्रँड अँबॅसेडर केलंय। केएम रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी मंगलप्रभात लोढांचं पालिकेला पत्र। केएम रुग्णालयाच्या नामांतराची दुसऱ्यांदा मागणी। केएम रुग्णालयाचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावं अशी मागणी। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन। वाशिम जिल्ह्यात यंदा हळदीची विक्रमी लागवड, पण जिल्ह्यात हळद उकडण्यासाठी बॉइलिंग कुकरची कमतरता। हळद काढणीच्या टप्प्यावर शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या। गोंदियाच्या भायरटोला गावात भीषण पाणी टंचाई। सौर ऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना 2 वर्षांपासून बंद। नळजोडणी झाली नाही तरी पाणी नाही। गावात नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, नागरिकांची मागणी। नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। येवल्यात कांदा शेती उद्ध्वस्त। कुसुमवाडी, अकाई, नायगव्हाण भागात शेकडो हेक्टर कांदा शेतीचं नुकसान। शेतकरी संकटात। धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। तुळजापूर, बामणीवाडी आणि केशेगाव शिवारात अवकाळीचा तडाखा। नुकसान भरपाईची मागणी। धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती खरडून गेल्याचा प्रकार समोर। भर उन्हाळ्यात शेतीला तलावाचं स्वरूप। सोलापूरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उत्तर सोलापूर तालुक्यातील जनावरांच्या गोठ्याची पडझड। बीड जिल्ह्यात अवकाळीसह झालेल्या गारपिटीमुळे शेतातच कांदे खराब झालेत। पंचनामे करून एकरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बालाघाट परिसरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका। जळगाव महामार्गाच्या कामामुळे केळी पिकांना फटका। केळीवर धुळीचं साम्राज्य पसरल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता। प्रशासनानं लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्यात हवामान बदलाचा चारोळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असून उत्पादनात मोठी घट तर बाजारात दर तेजीत, पण जंगलात उत्पादन घटल्यानं चिंता वाढली। जळगावच्या मुक्ताईनगरमधील निमखेडी, सातोड आणि हरताळा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे मका पीक जळून खाक। 5 दिवस उलटूनही अद्याप पंचनामे न झाल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यात शेती कामासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। शेतकरी कुटुंबाला स्वतः शेतात काम करण्याची वेळ, मशिनरीचा वापर करावा लागत असल्यानं शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च। शेतकऱ्यांसमोर मजुरीचं नवं संकट। अमरावतीत धान्य घोटाळ्यातील 6 रेशन दुकानांवर टाच। 6 दुकानांचं प्राधिकरण रद्द। जिल्हा पुरवठा पदाधिकाऱ्यांचे आदेश। आयोगाद्वारे 3,874 क्विंटल अतिरिक्त धान्य वाटप करण्यात आलं होतं। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट। प्रति क्विंटल 2 ते 3,000 रुपयांनी भाव पडल्याचा आरोप। हळदीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलेत। लातूरमध्ये उष्माघातामुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। लक्ष्मण भंडारे यांना अचानक भोवळ आली। शरीरातील पाणी कमी झाल्यानं घसा कोरडा पडला। काही वेळानंतर शेतकऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। नंदुरबारमध्ये तापमान 43 अंश पार। तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे। शॉर्ट सर्किटच्या घटना टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे।
ट्रान्सफॉर्मरचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी महावितरणकडून कूलरची व्यवस्था। चंद्रपूर जिल्ह्यात तापमान वाढलं। एप्रिल महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा उच्चांक गाठलाय। वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील शाळांच्या वेळाही बदलल्या। शाळांचं वेळापत्रक बदलून त्या सकाळी 11 वाजेपर्यंत घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जळगावच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज। तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं आरोग्य विभाग सतर्क। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत। नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरवण्यात अडचणी। रस्ते, पाणी, कचरा आणि समस्यांमुळे कोणी मुली देईनात। अज्ञातांनी लावलेला फलक याची जोरदार चर्चा। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान। 374 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदानाची प्रक्रिया। प्रशासन सज्ज। 3,33,543 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। जळगावच्या वरण गावात कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यानं पाणी टंचाई। मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनानं लक्ष देण्याची नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 30,000 शासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करा ही कर्मचाऱ्यांची मागणी। कर्मचारी आंदोलनात उतरल्यानं शासकीय कामांचा खोळंबा। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात भाजप महिला आक्रमक। राहुल गांधींची प्रतिमा जाळत भाजपकडून निषेध व्यक्त। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं भाजप आक्रमक। हातावर काळ्या फिती बांधत निषेध। लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 30,000 शासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। कर्मचारी आंदोलनात उतरल्यानं शासकीय कामांचा खोळंबा। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशीही बेमुदत काम बंद आंदोलन। राज्यव्यापी आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील 12,000 शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग। कोल्हापूरच्या गडमुडशिंगीमधील व्याजानं दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी महिलेवर अत्याचाराचं प्रकरण। संबंधित खासगी सावकारानं आणखी महिलांची अशीच फसवणूक केल्याचा पीडित महिलेचा दावा। आरोपीकडे 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा महिलेचा दावा। जळगावात जादा नफ्याचा आमिष दाखवून लाकूड व्यापाराची 39 लाखांची फसवणूक। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून तपास सुरू। रायगड हत्याकांडात नवी माहिती समोर। अनीस मोहम्मद खान मालदार नावाच्या संशयितावर गुन्हा दाखल। फरार आरोपीनं स्वतःच्या 2 वर्षांच्या मुलीची हत्या केली होती। नंदुरबारमध्ये 67 ग्रामपंचायतींमधील 80 जागांसाठी निवडणूक। पोटनिवडणुकीच्या प्रचार शिगेला। 28 ला मतदान तर 29 ला मतमोजणी होणार। ग्रामीण भागातील राजकारण चांगलंच तापलंय। पुण्याच्या आंबेगावमधील लखन गावात सटवाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतींचा थरार। बैलगाड्या शर्यतीत शेकडो बैलगाडा मालकांचा सहभाग। बैलगाडा शर्यतीत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षिकेचा प्रयत्न। भंडाराच्या ब्राह्मीमधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेनं केला डान्स। शाळा माझी शाळा मराठी या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत ठेका धरलाय। पुण्यातील भोर नगरपालिकेच्या व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचं उद्घाटन। 11 कोटी 98 लाख रुपयांच्या निधीतून विकास कामं। संग्राम थोपटे आणि जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते उद्घाटन। पनवेलमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर। उकाड्यानं नागरिक हैराण। महापालिकेकडून रस्त्यांवर पाण्याची फवारणी। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा या अहवालात समावेश। धाराशिव धारूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका। शेतकऱ्याच्या 2 एकर पेरू बागेचं मोठं नुकसान। कळी अवस्थेतील पेरूच्या बागेत पूर्ण झडती। नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी।